त्या आणि जसंच आम्ही त्या देवीवरून घरी आलो, यू वोंट बिलीव्ह काय झालं. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. हा जो पाय दिसला चिंटूचा, हा माझ्या मुलीचा पाय होता, इथून जस्ट गेली म्हणून. सो आज मी मस्तपैकी बसलेली आहे बॅल्कनीमध्ये, फ्रेश हवा येत आहे बाहेरून, मस्तपैकी थोडीशी ग्रीनरी आहे आणि मस्त की सनलाईट पण येत आहे, थोडीशी हवा पण येत आहे. आजकाल वातावरण काहीच नाही सांगू शकत आपण, पाऊस येईल कधी काय होईल. इथे पाऊस तर नाहीये पण आभाळ आलेले होते सकाळी. सो मी तुम्हाला असं म्हणलं की एक द्यावं इन्फॉर्मेशन. सो माझं एक असं आहे की आता हा व्हिडिओ मी का बनवत आहे तर मग पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथ मध्ये ह्या माझ्या चिंटू बाबूचा आम्ही बारसा घालणार आहोत. सो ह्याचं नाव काय ठेवायचं आहे तुम्हीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्हीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून सांगा. तुमच्याकडे काही एकदम मस्त युनिक असे बॉईजचे नेम्स असतील, नावं असतील, संस्कृत नावं असतील तर अजूनही बेटर आहे. काही युनिक नावं असतील तर अजून पण बेटर आहे. काही असे चांगले नावं मला सजेस्ट करा कॉमेंट सेक्शन मध्ये, जेणेकरून पुढच्या महिन्यात जे बारसं असेल त्याचा व्लॉग पण तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवतो. चला मग तुम्ही मला फक्त कॉमेंट सेक्शन मध्ये ना सजेस्ट करा नावं, बेबी नेम्स. आता हिचं नाव तर मी बघा उर्वी ठेवलेलं होतं, उर्वी ठेवलेला आहे. ही बेबी गर्ल माझी छोटी आहे आणि हा छोटा बेबी बॉय आहे. सो याचं नाव काय ठेवायचं ना, मला असं 2-3 एक होते की महादेवचे नावं मला ठेवायचे, कारण की महादेव माझे महादेवची भक्त आहे. सो त्यांचे नावं मी असे काही 1-2 सजेस्ट मी म्हणजे 1-2 असे काढून ठेवलेत. बट स्टील तुम्ही मला सांगा की अजून तुमच्याकडे काही युनिक नेम्स असतील तर ह्याच्याबद्दल मी काही तुम्हाला सांगते. तो आता बारसा वगैरे ठेवणार आहोत. सो हा बेबी आहे ना, आम्ही काय असं प्लॅन नव्हता केला की आम्हाला बेबी वगैरे पाहिजे असं, कारण की ही तर आता 1 वर्षाचीच होती लिटरली. आणि मग असं झालं माझं की आम्ही एका देवीला गेलो होतो गावी, साताऱ्याला, ह्यांच्या गावी, माझ्या हस्बंडच्या. सो तिकडे एक देवी आहे, त्यांचं मी तुम्हाला ना हिंदी चॅनलवरती माझ्या ब्लॉग शेअर केलेलं त्या देवींबद्दल, की आम्ही तिच्या दर्शनाला वगैरे गेलो होतो. त्यांचं काळूबाई मंदिर असं नाव आहे. काळूबाई देवीला आम्ही गेलो होतो आणि तिकडे ना असं म्हणतात की सगळे विश्वास ना पूर्ण होतात. ह्याच्यावर माझा विश्वास तर आहेच बघा, ते होऊनच राहतं, ठीक आहे. सो याच्यावर पण माझा विश्वास आहे. सो मी काय केलं ना, तिकडे देवीला जेव्हा आम्ही दर्शनाला गेलेलो तिकडे मी असं एक जस्ट विश मागून बघितली आणि तिकडे ना असं डोक्यावरती असं घेऊन येतात ते, असं देवी असं त्यांचे असतं काहीतरी. तर मग मला पूर्ण नाही माहिती ते काय असतं, बट ते घेऊन येतात. मी त्यांना बघितलं आणि मी जस्ट व्लॉग काढत होते, शूट करत होते, जो माझा हिंदी चॅनलवरती आता पण अवेलेबल आहे. तो व्लॉग मी काढत होते आणि मला असं वाटलं की यार इथे ना विशेष सगळे पूर्ण होतात. ह्या देवीला गेलं तर आणि आपण काही विश मागितली, काही आपण नवस केला तर पूर्ण होतात. असं नवस करायचंच म्हणून मी नाही मागितलं, मी असं एक बोला की चला आपण ट्राय करून बघूया. तर मी त्यांना मागितलं की आता मला तर एक छोटी मुलगी तर आहेच, तर मग आता ना मला एक बॉय किंवा गर्ल, असं नाही की मला बॉयच पाहिजे, पण माझं असं होतं की मला ना एक छोटूसा अजून एक बेबी पाहिजे, आत्ताच पाहिजे असं मी नव्हते बोलले, की जेणेकरून हिला पण, हिचं मला टेन्शन राहतच. माहितीये, तुम्ही जर न्यू मॉम असाल ना तर तुम्हाला एक माहिती असेल, टेन्शन एक असतंच की आता एक बेबी तर झालेला आहे, आता आपल्याला जर काय झालं तर हिचा कोण बघणार, असं ना म्हणजे खूप थॉट्स येतात माहितीये, असं माइंडमध्ये असे थॉट्स येत राहतात, काय माहित कुठून येतात, पण असं येत राहतं की यार आता आपण खूप रिस्पॉन्सिबल व्हायला हवं नाही का, तर मग रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढतात आपले. तर असं मला एक थॉट आलं की आता ही आहे, हिच्याबरोबर खेळायला अजून पण एक कोणतरी पाहिजे, बॉय किंवा गर्ल काही पण असून द्या, मुलगी असून द्या, मुलगा असून द्या, छोटा बेबी तर पाहिजेच आहे. तर मी असं त्या देवीकडे असं मागितलं की मला बॉय किंवा गर्ल द्या म्हणून अजून एक, आणि आत्ताच द्या असं नव्हतं, बरं मागितलं मी असं म्हणले की आता नेक्स्ट जे पण मला होईल ना ते लवकरच 1-2-3 वर्षात मला बॉय किंवा एक गर्ल द्या. आणि जसंच आम्ही त्या देवीवरून घरी आलो, यू वोंट बिलीव्ह काय झालं. जेव्हा आम्ही घरी आलो ना, जस्ट 10-12 दिवसांनी आम्हाला असं समजलं की आय एम प्रेग्नेंट अगेन. मला असं म्हणजे 2-3 वेळा असं झालं की माझं असं डायजेस्टिव्ह इश्यूज वगैरे होत होते, मला ना समजत नव्हतं की काय होतंय नक्की. मला जेवण पण असं म्हणजे खूप असं कधी खूप भूक लागायची, कधी भूकच न लागायची, कधी असं गरम लागायचं अंग वगैरे. तर मला वाटलं की चल पोस्टपार्टम काहीतरी असेल म्हणून, कारण की ही तर जस्ट 1 वर्षाची पण नव्हती झाली. तर मला असं वाटलं की काय करावं, काय असेल नक्की. तर मग आम्ही असं म्हटलं की, आणि पिरियड्स पण डिले झाले, तर पिरियड्स तर मला मंथली येतच होते, इरेग्युलरच होते हिच्या नंतर, तर सी सेक्शन नंतर पण रेग्युलरलीच होते. तर मग डिले पण झालेले. असं वाटलं की काय असेल नक्की, मला काही असं मोठा प्रॉब्लेम तर नाही झालेला असं मला वाटलं, पीसीओडी वगैरे असं काही तर नाही झालेलं मला, देव न करो. पण असं नाही की पीसीओडी होतं ज्यांना ते त्यांची काही लाईफच बदलून जाते, असं नाही, ते पण मॅनेज होऊन जातं, बट स्टील असं काही प्रॉब्लेम तर नाहीये मला असं वाटलं.
नंतर वाटलं की मी बघते, म्हणजे टेस्ट केलं तर मग इट वॉज पॉझिटिव्ह. आणि मला लिटरली समजत नव्हतं, कारण की आता करिअर पण आहे आणि मुलगीचं आपण मॅनेज करू शकतो. मी बोलून गेली हा मला पाहिजे, पण कसं मॅनेज होईल, काय होईल, सगळं ते थॉट्स यायला लागले. मग नंतर वाटलं की चला आता देवीने दिला आहे तर मग हे आपल्यासाठी खूप लकी आणि खूप आपल्यासाठीच हे काहीतरी आहे. म्हणून मग मी म्हणलं की चला मग आपण आता नेक्स्ट थॉट तर नाही असं काही घेऊ शकत. सो म्हणलं की ठीक आहे चला आपण मग असं करून हा झाला. सो गायनॅकनी पण मला सांगितलं की, आणि मला असं वाटायचं की सी सेक्शन नंतर मग परत सी सेक्शन व्हायला त्रास तर नाही होणार, असं काही स्कार इश्यू तर नाही येणार. आणि ते नॉर्मल हील पण झालेलं, मी एक्सरसाइज वगैरे सगळं काही नॉर्मलच होतं माझं. सो असं होतं. आणि मग मला असं खूप टेन्शन पण आलेलं की काय होईल आता. मी हस्बंडला सांगितलं पण काय करायचं, कारण की मला ऑफिसमधून पण खूप असे इश्यूज येत होते. ते आता नॉर्मल झालेत, बट स्टील असे इश्यूज येत होते. मला असं वाटलं की काय होईल आता, माझं करिअरचं काय होईल. असा हा झाला, ह्याची स्टोरी होती. सो चला मग तुम्ही मला नावं कॉमेंट करा लगेचच आणि सजेस्ट करा की मी काय नाव ठेवू. सो चला मग भेटूया नेक्स्ट पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. सो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा चॅनलला, विसरू. लाईक करा व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल. कॉमेंटमध्ये नक्कीच मला नावं सजेस्ट करा. चला मग भेटूया पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.